नमस्कार. न्यूज 18 लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण या सेगमेंटच्या माध्यमातून घेत असतो. मागील काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्याचं चित्र आहे. तर विदर्भामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होतोय. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाहुयात 1 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील आकाश हे ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 1 जुलैसाठी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उरलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरासाठी 30 जून आणि 1 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर साताऱ्यासाठी देखील 1 जुलैसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची कुठलीही शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यासाठी 30 जूनसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 1 जुलै रोजी नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यामध्ये मागील 4-5 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याचं चित्र आहे. पुढील 2-3 दिवस मराठवाड्यातील हवामान कोरडं राहणार असून हलक्या स्वरूपाच्या सरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतात. तर विदर्भासाठी पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात 30 ते 40 किमी प्रति तास एवढ्या वेगाने वारे वाहून मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.